कधीतरी खाली पडून पहा, कोणीही तुम्हाला उचलायला येणार नाही. पण थोडंसं उंच उडून पहा, आकाशात भरारी घ्या. लगेच खाली खेचण्यासाठी किंवा पाडण्यासाठी बरेच जण धावून येतील. मनाची शांती ही जगातली सगळ्यात महाग गोष्ट आहे. त्यामुळे मूर्ख लोकांच्या मागे पळून ती गमावू नका. आयुष्य गोड बनवण्यासाठी बऱ्याचदा बरोबर वेळेच्या कडू गोष्टींचा सामना करावा लागतो. जे म्हणतात ना आयुष्य विकले जात नाही, त्यांनी एकदा नक्की मेडिकलच्या समोरची गर्दी पाहावी. आनंद त्याला मिळत नाही जो त्याच्या अटींमध्ये जगतो. आनंद तर त्याला मिळतो जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या अटींमध्ये बदल करतो. जेव्हा परिस्थिती जेवढी जास्त तुम्हाला तोडते, त्यापेक्षा जास्त तुम्हाला ती मजबूत बनवत असते. प्रत्येक लिहिलेल्या गोष्टी प्रत्येकजण समजू शकत नाही, कारण लिहिणारा त्याच्या भावना लिहित असतो आणि वाचणारा फक्त शब्द वाचत असतो. चप्पल झिजून मिळवलेली ओळख आणि कोणाचेही पाय चाटून मिळालेली ओळख यामध्ये खूप फरक असतो. श्रीमंत प्रत्येक गल्लीमध्ये मिळतात, पण प्रामाणिक माणसाला शोधणे खरंच खूप अवघड आहे. धोक्याची एक खास गोष्ट असते. धोका देणारा बऱ्याचदा आपलाच खास असतो. सोपं नाही अशा माणसाला समजावणं, ज्याला माहीत सगळं असतं पण बोलायचं काहीच नसतं. सफल होण्यासाठी एकट्यानेच पुढे जावे लागते. लोक तर तेव्हाच तुमच्या बरोबर येतात जेव्हा तुम्ही सफल होता. फक्त स्वतःच्या परिस्थितीमुळे माणूस लाचार आहे, नाहीतर चूक आणि बरोबरची समज तर प्रत्येकाला असते. फक्त श्वास चालू राहिला म्हणजेच आयुष्य नसतं. डोळ्यांमध्ये काही स्वप्न आणि मनामध्ये इच्छा असणं देखील तेवढंच गरजेचं असतं. जेव्हा विश्वास असतो ना, तेव्हा परकी लोकंसुद्धा आपली होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोकसुद्धा परके होतात. काळजी करण्याची गरजच नाही, कारण न दुःख हे कायमस्वरूपी आहे न आयुष्य. कोणाच्याही नसण्याची जाणीव सगळ्यांनाच होते, पण कोणाच्याही असण्याची कदर कोणालाच नसते. एका खोट्या व्यक्तीची शिक्षा हीच असते की जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. ज्याप्रमाणे वादळामुळे मोठा दगड हलू शकत नाही, त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक कौतुक आणि निंदेमुळे प्रभावित होत नाहीत. मजबूत तर ते असतात जे रडल्यानंतर स्वतःला समजवतात की जो देव आहे ना, तो सगळं काही नीट करेल. निसर्गाचं काम तर फक्त लोकांना भेटवणं आहे. नात्यांचं वय काय असणार हे तर आपल्या स्वभावावर अवलंबून असते. सत्याचा स्वीकार करायला शिका, तुमची भीती आपोआप दूर होईल. तुलना हा एक असा खेळ आहे जो त्याच्यामध्ये अडकला तो बाहेर निघू शकत नाही. तुमच्या आईवडिलांचं बोलणं नेहमी ऐका, कारण सगळ्या गोष्टी सोडून देऊन शेवटी ते तुमच्या भल्याचाच विचार करतात. दिखाव्याचं जग आहे. इथे प्रत्येक वस्तू चांगलीच असेल असे गरजेचे नाही. लोक जर चिखल उडवत असतील तर विचारू नका, कारण माणूस तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ आहे. तुम्ही जे चांगले करतात ते कोणाच्याही लक्षात राहणार नाही, पण तुमच्याकडून काही वाईट घडले, काही चुकीचे घडले तर कोणीही विसरणार नाही. वय आणि समजदारीमध्ये फरक असू शकतो, पण भावना तर सगळ्यांच्याच खोलवर असतात. चांगले संस्कार तर फक्त आईवडिलांकडूनच मिळतात. महागाच्या शाळांमध्ये फक्त शिक्षण मिळते. शरीराप्रमाणे शब्दांनाही सुंदर ठेवा. लोक तुमचा चेहरा विसरतील, पण तुमचा शब्द कधीही विसरणार नाही. खरं बोलणारा आणि योग्य रस्त्यावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कडू वाटतो. जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही कोणाकडून तरी दुर्लक्षित केले जात आहे, मग परत त्यांना कधीही त्रास द्यायला जाऊ नका. एका मर्यादानंतर तुटल्यानंतर माणूस त्याच्या हक्कामध्ये आलेली खुशी आणि आनंदाला सुद्धा ठोकर मारतो. अपेक्षा करणं चुकीचं नसतं,
पण आपण ही चूक करतो की चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. खबर असो किंवा कबर, खोदतात ते आपलेच लोक. शांत मनाचे लोक लवकर रडतात, लवकर रुसतात आणि लवकर त्यांचा रागसुद्धा जातो. अशी लोक देवालाही खूप आवडतात. शांतपणे सहन करत राहिलो तर तुम्ही चांगले आहे, आणि जर तुम्ही बोलायला लागले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. आधार माणसाला आळशी बनवतात आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. त्यामुळे स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका, कारण तुमच्यापेक्षा चांगला साथी आणि दुःख समजून घेणारा तुमचा दुसरा कोणीही होऊ शकत नाही. असे सुंदर आणि नवीन विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.